नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण पाहूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राम नाईक। महाराष्ट्रात प्रथमच मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची पहिली बैठक 23 जुलै 2024 रोजी संपन्न झाली। तर बघा, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी एक समिती नेमलेली आहे। या समितीचे अध्यक्ष आहेत राम नाईक। तर या समितीची पहिली बैठक ही 23 जुलै 2024 रोजी झालेली आहे। तर या बैठकीत मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते। तर या बैठकीत राज्यातील मच्छीमारांच्या विविध समस्या, मागण्या तसेच मत्स्योद्योग विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना यासंबंधी प्राथमिक चर्चा करण्यात आली। तर बघा, राम नाईक हे कोण आहेत? तर बघा, राम नाईक हे माजी राज्यपाल आहेत। तर राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण सागरी, निमखारे व भूजल अशा 3 वेगवेगळ्या स्तरांवर ठरवावे लागणार आहे, असे प्रतिपादन राम नाईक यांनी केलेले आहे। तर महाराष्ट्र सरकारने मत्स्योद्योग धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीची पहिली बैठक ही 23 जुलै 2024 रोजी झालेली आहे। नेक्स्ट आहे, पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राहुल गांधी। काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे। हा पुरस्कार केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमन चंडी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला आहे। तर बघा, कोणाच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला आहे? तर केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमन चंडी। तर हा पहिलाच पुरस्कार आहे 2024 मधला आणि हा पुरस्कार राहुल गांधी यांना जाहीर झालेला आहे। ओमन चंडी फाउंडेशनने ओमन चंडी यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या 3 दिवसानंतर या पुरस्काराची घोषणा केली। केरळचे 10वे मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूच्या चिन्मय मिशन रुग्णालयात निधन झाले होते। तर बघा, कधी निधन झालेले होते? तर 18 जुलै 2023 रोजी। आणि ओमन चंडी ही केरळचे 10वे मुख्यमंत्री होते। 2004 ते 2006 आणि 2011 ते 2016 दरम्यान ओमन चंडी हे केरळचे मुख्यमंत्री होते। तर पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार 2024 हा राहुल गांधी यांना जाहीर झालेला आहे। नेक्स्ट आहे, राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे? तर अशोक मंडप असे करण्यात आलेले आहे। जुलै 2024 मध्ये राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नाव अशोक मंडप असे करण्यात आले आहे। अशोक हॉल हे मूळतः बॉलरूम म्हणून ओळखले जाते। त्याचा मजला लाकडाचा असून त्याच्या छतावर रंगरंगोटी करण्यात आली आहे। तसेच राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलचे गणतंत्र मंडप असे नामकरण करण्यात आले आहे। राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात। दरबार हॉल पूर्वी सिंहासन कक्ष म्हणून ओळखला जात असे। तर बघा, राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतरण अशोक मंडप असे करण्यात आलेले आहे आणि दरबार हॉलचे नामांतरण गणतंत्र मंडप असे करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, भारताने कोणत्या देशासोबत सांस्कृतिक संपत्ती करार केला आहे? तर अमेरिका या देशासोबत केलेला आहे। 26 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली येथे जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राच्या वेळी भारतातील US राजदूत एरिक गार्सेटियन आणि केंद्रीय सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी US भारत सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी केली आहे। भारतातून अमेरिकेत पुरातन वस्तूंची अवैध तस्करी रोखण्यासाठी पहिला सांस्कृतिक मालमत्ता करार करण्यात आला आहे। तर अमेरिकेसोबत भारताचा हा पहिला सांस्कृतिक संपत्ती करार आहे। दोन्ही देशांच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक मालमत्ता करार करण्यात आलेला आहे। तर भारताने 26 जुलै 2024 रोजी अमेरिका या देशासोबत सांस्कृतिक संपत्ती करार केलेला आहे। तर हा अमेरिकेसोबतचा पहिलाच सांस्कृतिक संपत्ती करार करण्यात आलेला आहे आणि याचा उद्देश आहे दोन्ही देशांच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणे। तर यामध्ये दोन्ही देशांचे सहकार्य वाढवणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोणत्या बंदरात उभारली जाणार आहे?
तर याचे उत्तर आहे जवाहरलाल नेहरू बंदर मुंबई। जुलै 2024 मध्ये मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरासाठी एकात्मिक कृषी निर्यात सुविधा स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात उभारली जाणार आहे। यामुळे भारताची कृषी निर्यात आणि आयात क्षमता वाढणार आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने निर्यात आयातसह कृषी प्रक्रिया आणि साठवण सुविधा विकसित करण्यात येणार आहे। तर बघा, भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा ही मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर फ्रान्स या देशामध्ये। फ्रान्समधील पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत 33व्या उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे। तर बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 ही ऑलिम्पिकची 33वी आवृत्ती आहे। शुभंकर आहे ऑलिम्पिक फ्रीज, अधिकृत घोषणा आहे गेम्स वाइड ओपन, अधिकृत संगीत थीमचे शीर्षक आहे परेड, बोधवाक्य आहे युनायटेड बाय इमोशन। तर 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये एकूण 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांमधील सुमारे 10,500 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ब्रेकिंग, सर्फिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि स्केटबोर्डिंग या 4 नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 हे फ्रान्स या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। तर ही 33वी आवृत्ती आहे। नेक्स्ट आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत? तर अजिंक्य नाईक हे बनलेले आहेत। 23 जुलै 2024 रोजी वयाच्या 37व्या वर्षी अजिंक्य नाईक यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे। अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्वात तरुण अध्यक्ष बनला आहे। तर बघा, ते 37 वर्षीय आहेत आणि आतापर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत। MCAचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात आल्या आहेत। तर अजिंक्य नाईक वयाच्या 37व्या वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले। अजिंक्य नाईकला 221 तर संजय नाईकला 114 मते मिळाली आहेत। अजिंक्य हे अमोल काळे यांच्या अध्यक्षतेखालील असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत होते। त्यांनी माजी शालेय आणि क्लब क्रिकेटर 2019 मध्ये MCA अपेक्स काउन्सिलचे सदस्य म्हणून काम केले आणि नंतर 2022 मध्ये MCAचे सचिव म्हणून निवडले गेले। तर बघा, पाठीमागच्या महिन्यात अमोल काळे यांचे निधन झालेले आहे। भारत-पाकिस्तान मॅचच्या दरम्यान त्यांचे निधन झालेले होते। तर त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे या निवडणुका घोषित करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत अजिंक्य नाईक। नेक्स्ट आहे नुकतीच कोणत्या देशाचा टेनिसपटू अँडी मरे याने निवृत्तीची घोषणा केली आहे? तर ब्रिटन या देशाचा आहे तो। जुलै 2024 मध्ये ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरे याने निवृत्तीची घोषणा केली आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असणार आहे। तो पॅरिस ऑलिम्पिक मध्ये एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात सामील होणार आहे। तो 5व्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे। तर त्याने 2012 लंडन ऑलिम्पिक आणि 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते। त्यामुळेच तो एकमेव पुरुष टेनिसपटू आहे ज्याने एकेरीत 2 ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकले आहेत, 2012 मध्ये आणि 2016 मध्ये। तर अँडी मरेने त्याच्या कारकिर्दीत 2013 आणि 2016 साली विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे। तर 2012 साली अमेरिकन ओपन ही ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेले आहे। तर बघा, ब्रिटन या देशाचा आहे टेनिसपटू अँडी मरे ज्याने निवृत्तीची घोषणा केली आहे आणि तो असा एकमेव खेळाडू आहे ज्याने 2012 आणि 2016 या 2 ऑलिम्पिकमध्ये एकेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती संरक्षण बजेट ठेवण्यात आलेले आहे किंवा संरक्षण बजेटची किती तरतूद करण्यात आलेली आहे? तर 6.22 लाख कोटी। संरक्षण मंत्रालयाला 2024-25 या आर्थिक वर्षाच्या नियमित केंद्रीय अर्थसंकल्पात विक्रमी 6.22 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी सर्व मंत्रालयांमध्ये सर्वाधिक वाटप आहे। म्हणजे संरक्षण मंत्रालयाला सर्वाधिक तरतूद करण्यात आलेली आहे 6.22 लाख कोटी रुपयांची। एकूण वाटप मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 18.43% जास्त आहे। 27.66% भांडवली खर्चासाठी राखून ठेवण्यात आले आहे। नेक्स्ट आहे डेव्हिड लॅमी हे कोणत्या देशाचे परराष्ट्र सचिव आहेत ज्यांनी जुलै 2024 मध्ये भारताला भेट दिली आहे? तर ब्रिटन या देशाचे ते परराष्ट्र सचिव आहेत। ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी 24 जुलै 2024 रोजी नवी दिल्लीला भेट दिली। ब्रिटनचे परराष्ट्र सचिव म्हणून ही त्यांची पहिलीच अधिकृत भारत भेट होती।
त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी घेतल्या आहेत। तर एस जयशंकर आणि लॅमी यांनी द्विपक्षीय संबंधांसाठी रोडमॅप 2030चा आढावा घेतला आहे। तर डेव्हिड लॅमी हे 24 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली येथे भारत दौऱ्यावर आलेले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते बनले आहे? तर मेघालय हे राज्य बनलेले आहे। जुलै 2024 मध्ये मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रेड के संगमा यांनी शिलाँगमध्ये OTT प्लॅटफॉर्म हॅलो मेघालयचे उद्घाटन केले आहे। तर बघा काय आहे या OTT प्लॅटफॉर्मचे नाव, तर हॅलो मेघालय असे आहे। जुलै 2024 मध्ये याचे उद्घाटन करण्यात आले। स्थानिक चित्रपट निर्माते, सामग्री निर्माते आणि संगीतकारांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करण्याचा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे। तर हे व्यासपीठ मेघालयमध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांना प्रोत्साहन देईल। तर बघा स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे ईशान्येकडील पहिले तर देशातील दुसरे राज्य ठरले आहे। तर बघा मेघालय हे जे आहे राज्य ते स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य ठरले आहे, तर देशातील दुसरे राज्य ठरले आहे। याआधी केरळ राज्याने स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू केले आहे, म्हणजे स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे आणि मेघालय हे दुसरे राज्य ठरले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना कोणत्या देशाचे विमान कोसळले? तर नेपाळ या देशाचे। 24 जुलै 2024 रोजी नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। एका लहान मुलासह विमानातील 18 जणांचा मृत्यू झाला असून पायलट गंभीर जखमी झाला आहे। सौरिया एअरलाइन्सच्या बॉम्बार्डियर CRJ-200 विमानात 2 क्रू मेंबर्स आणि एअरलाइनच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसह 19 लोक होते। नेक्स्ट आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये खेलो इंडिया उपक्रमासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 900 कोटी। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 3442 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यापैकी 900 कोटी रुपये खेलो इंडिया उपक्रमासाठी ठेवण्यात आले आहेत। नेक्स्ट आहे, नुकतेच मिन अँग हलाइंग कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर म्यानमार या देशाचे। जुलै 2024 मध्ये मिंट स्वे यांनी वैद्यकीय रजा घेतल्यानंतर मिन अँग हलाइंग हे म्यानमारचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत। मिंट स्वे हे सायकोमोटर मंदता आणि कुपोषणाने ग्रस्त आहेत। म्यानमार 2021 पासून लष्करी राजवटीत आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जिवंत त्वचेचा रोबोट चेहरा विकसित केला आहे? तर जपान या देशाच्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे। जुलै 2024 मध्ये जपानी शास्त्रज्ञांनी जिवंत त्वचेसह रोबोट चेहरा विकसित केला आहे। टोकियो विद्यापीठातील संशोधकांनी मानवी त्वचेच्या पेशी चेहऱ्याच्या आकारात वाढवले आहेत। जिवंत ऊतींचे धातू आणि प्लास्टिकपेक्षा बरेच फायदे आहेत आणि ते त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करते। हे त्वचेद्वारे शोषले जाणारे सौंदर्य प्रसाधने आणि औषधांची सुरक्षित चाचणी करण्यास मदत करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।